आइए दोस्तों, खेल की शुरुआत होने जा रही है और माइक्रोफोन पर जिसने इस टूर्नामेंट को पूरा अपने एंकरिंग से सुपर से ऊपर बनाया, कई स्पर्धाओं में मेरे साथ रहे और एक बहुत ही मेचॉर्ट और मीठी आवाज़ के मालिक राहुल चौहान जी को हम सुनने जा रहे हैं इस मैच में। शील्ड टीमचे कॅप्टन आपणास आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. माऊली 11 शील्ड टीमचे कॅप्टन आपणास आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच. बघा आयफोन 11 मोबाईल हरवलाय. जर कोणाला मिळाला असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. आयफोन 11 हा मोबाईल हरवलाय. बघा विनंती आहे, कोणाला तर मिळाला असेल तर आपण प्लीज तो आणून द्यायचा. थँक्यू सो मच. गेम ऑन, लेट्स प्ले. जय भवानी शिरगाव विरोधात गावदेवी खरबई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच सुरू होते. पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर इरमाळेचा पहिला वार. दे दनादन चौकार. टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. सुमेध जाधवला आपण पाहतोय ज्याने बॉल आतमध्ये ढेकललाय. खरं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॉलला इथे अडवलाय. एसटी रक्षक गौरव मात्रे बीट झाले होते, परंतु बॉलला पूर्णपणे मिळणे स्टॉप केलं यावेळेस सुमेध जाधवने. त्यामुळे धाव ते सिंगल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नेहा 11चे पुरस्कर्ते बागारामजी पवार साहेबांचं अगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे आपण मंचावरती. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. 5च्या आकड्यावरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीमची कॅप्टन आपण नोंद घ्या. षटक क्रमांक पहिलं बादल आले तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहता अंशुल भोसले ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. राईट मोर द विकेट. शपल झाले. क्रॉस बॅट फटका घेतल्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. संपर्क नाहीये पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा, त्यामुळेच की काय आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल बादल सवारेच्या माध्यमातून. ज्याने मानदबादचा किताब देखील जिंकलाय. राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. पॉईंटच्या डोक्यावर खेळलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमा पार. येतो चौकार. सरकत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलाय. मागील बरोबरती नजाकत, या बरोबरती ताकद. बॉल सीमा पार. डिब्याकडे स्कोरर लेग सीमा रेषा पार. येतोय षटकार.
15 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना गुणदा तुम्ही पाहताय आता दाखल होतोय अतिश. हा गुणदा तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरची बॅच आहे त्यामुळे इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र धावसंख्येचा मोठा डोंगर उभा केला होता. शहबाजच्या बुबेरे हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. टीव्ही स्क्रीनमध्ये आपण त्यांना पाहतोय. त्यांच्या मागे या पण मनपूर्वक स्वागत आहे आपला. गुणदा सज्ज होतोय. लेफ्टम सीमर हा गुणदा दाखल झालाय. पहिला बॉल लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव त्याने बाल केली. धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही संघाने एका मोठ्या संघाला परास्त केलंय. जय भवानी शिरगाव संघानं परास्त केलं होतं संघ बोनवलीला, तर दुसऱ्या बाजूला खरबई संघानं परास्त केले जामताराचा बदलापूर टीमला. त्यामुळे या मॅचमध्ये आता आपण पाहतोय हे बॅटल चांगलंच रंगणार आहे यात मात्र शंका नाही आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोरदास हसलाय आणि आता बॅटर रुसलाय का पाहावं लागेल. हो रुसलाय कारण सागर इरमाळेला मैदान सोडावं लागतंय. हा पहिला दे धक्का टीम शिरगाव संघाला. फलंदाज बाद. करू. सिद्धिविनायक इनगाव संघाने देखील एक सामना जिंकलाय. पलक केले पाहिजे जर्मन एरंदर संघाने एक सामना जिंकलाय. त्यांचं आपण अभिनंदन करू. ज्या ज्या संघाने इथे मात्र परास्त झाले त्या संघाला आपण हार्ड लक म्हणूया आणि पुढील वाटचालीत भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील देतोय. नेहा 11 जय भवानी शिरगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. बागारामजी पवार पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गावदेवी खरबई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीय. गजेंद्रजी गडगे साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत त्यांच्या साथीने आपण पाहतोय. आमचे सर्वांचे लाडके भाऊ अनिलजी शिवाजी भोईर यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. महेशजी गेणे अप्पा गेणे यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय चंद्रकांतजी चोखाटे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. सलगचा दुसरा धक्का लागेल का पाहावं लागेल. 2-2 खेळाडू पोहोचलेत. मी म्हणेन गरज होती का बॉलरला इथे मात्र झेल स्वीकारण्यासाठी जाण्याची, कारण मी म्हणेन दोन्ही खेळाडू आले जरूर परंतु येथे काय ड्रॉप. तिसरा देखील खेळाडू आला होता त्यामुळे 3 तिघाडा काम बिघाडा असंच म्हणावं लागेल. कुंदन भोसलेला जीवनदान मिळत आहे. भरपूर महत्वाची विकेट आहे. कुंदन भोसलेला आपण पाहतो जो मात्र चांगला खेळ त्याने या स्पर्धेमध्ये जरूर दाखवला. या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतोय पाहावं लागेल कारण जेल निसटलाय. एक जीवनदान कुंदन भोसलेला मिळत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर रील स्टार युवराज धुळे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. शपल झाले. क्रॉस बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न होता नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळेच की काय शरीरावरती बॉल आदळतोय. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न कुंदनने थांबवला कारण कुंदनला माहिती आहे एक जीवनदान या मॅचमध्ये मिळालंय. त्यामुळे इथून आता चांगली कामगिरी करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा उभारण्याचा प्रयत्न कुंदन भोसले करतील या शंकात नाही आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील करावी लागेल. खरं तर या चमचमणाऱ्या बाईक आपण पाहतोय. जवळजवळ 12 बाईक देऊन आम्ही सन्मानित करतोय आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्कूटी देऊन आम्ही सन्मानित करतोय. अतिश शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा शर्यावरती चेंडू आदळतोय. मॅडी सर आपण मुख्य मंचावरती या कारण गजेंद्रजी गडगे साहेब आपली वाट पाहतात. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यानंतर सलगचे आता 4 बॉल संपन्न झालेत आणि फक्त 2 धाबा खर्च करतोय गोलंदाज अतिश. इथे देखील पुन्हा एकदा आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशा नजरेने का चेंडू इथे मात्र वाईट आहे का आणि पंच सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 18 या आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना कारण 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून धावसंख्या चांगली उभारावी लागेल. टीम जय भवानी नेहा 11 शिरगाव या संघाला देखील कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे त्यामुळे मॅचमध्ये रंगत वाढेल या शंका नाही आहे.
इथे देखील पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. खबरला पाहिलं होतं क्षेत्र मोकळे, त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला आणि अखेर बॉटम पार्टच्या मधला बॉल निघून चाललाय. यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना अंशुल भोसले जो मैदानावरती सलामला दाखल झालाय. या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय, कारण सलगचे आपण पाहतोय जवळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावरती 18 धाबा, 3च धाबा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज आतिश. 1 to go. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळला, मिड विकेटला बॉल चालाय. बारशे वार्ताहर करत असताना परंतु सलग समीर भगतच्या हातामध्ये, त्यामुळे आता धक्का लागेल. अजून एक बॅटिंग करत असताना टीम शिरगाव संघाला. अंशुल भोसले बॅक टू दी पॅव्हिलियन. मध्ये आपण पाहिलं बादल सवारीवरती आक्रमण केलं, तिथे धावा खर्च केला 15 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक करतोय आतिशला तुम्ही पाहताय, ज्याने मात्र फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केला. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आता केलाय टीम गावदेवी कर्मवीर संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश वाघ आलेत. या मॅचमध्ये आता वाघाप्रमाणे तो गोलंदाजी करेल की त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र तुटून पडेल कुंदन भोसले, ज्याला एक जीवनदान मिळालंय. प्रेम पेंडुलकर आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती कुंदन भोसले ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सरांना आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत, ते देखील जोडले गेलेत. वारंवार या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जय पवार यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते आणि नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा देवरीची स्पर्धा असेल त्यावेळेस आवर्जून जय पवार सरांना इन्व्हाइट केलं जातं, कारण त्यांचं कार्य भरपूर दमदार आहे. त्यामुळे त्यांचंही आपण नावाचा उल्लेख करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जेपी पॅनल षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्ही पाहताय दिनेश. ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला बॉल चालाय. डिफेन्स क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने समीर पोहोचतोय, बॉलला उचलून फेक करेल दरम्यान डायरेक्ट हिट देखील झालाय. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय, परंतु घडलंय काय, धाव एकवटण्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे मिळतीये. खर तर डायरेक्ट हिट झाला, तदनंतर बॅकअप चांगला पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. तदनंतर पाहिलं होतं निखिल शेंडेनं यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडवरती त्यानं थ्रो केलाय, परंतु इथे दोन्ही खेळाडू बाल बचावले गेलेत. एक सिंगल बेल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळेल 20 धावा, कारण 2 धावा इथे एकवटल्या, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. ऑफिशियल अपडेटर तुम्ही पाहताय. खरं तर ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड म्हणून ज्याची ओळख आहे गौरवजी साबंत सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत आणि खास करून आमचे स्कोरर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील. आमचे सुरेश धुळे हे देखील जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. राऊंड द विकेट. बिग हिट, फटका चांगला आहे, ऑन साइडला स्ट्राइक रोटेट झाली होती मी म्हणेन कुंदन भोसलेकडे आणि एक जीवनदान देखील त्याला मिळालाय आणि आता अक्षरशः तुटून पडतोय. बॉल चालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 टीमची टोटल स्कोर बरोबर 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दिनेश वाघ पुन्हा एकदा राऊंड विकेटने सज्ज होतोय. सफल झाले, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाराज स्वतःच्या कामगिरीवरती. मागील बरोबरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. कुंदन भोसलेचा ही त्याची ओळख आहे, आज फटका तो नेहमीच खेळत असतो, परंतु इथे जसा डॉट बॉल आला ना तसा स्वतःवरती त्याने नाराजी व्यक्त केली आहे. संपर्क नव्हता बॅट अँड बॉलच्या लेफ्ट स्टिकच्या वरून, बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट बिकुरली, फिंगर रोल केली,
पंचाकडे दाद मागतात बॅटर आउट आहे का विचारणा केली आहे परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळेच की काय एक षटकार जरूर आलाय परंतु पुन्हा एकदा बागाने फोडले डरकाळी त्याने सलगचे 2 बॉल डॉट टाकलेत. दिनेश वाघ त्याच्या विरोधात कुंदन भोसले हे बॅटर नेहमीच चांगलं रंगतं आज देखील या मॅच मध्ये आपण पाहतोय एक षटकार आल्यानंतर सलग 2 बॉल इथे डॉट फेकलेत दिनेश वाघच्या माध्यमातून. इनफिल्डच्या बरण्या खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला दरम्यान 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. पुलटोस बॉल इथे देखील घडले काय पाहावा लागेल यष्टी रक्षक बीट झालाय परंतु नॉन स्टॅकिंग वरती बॅटर धावत होते तिथे कदाचित विकेट मिळाली असती परंतु इथे आपण पाहतोय थ्रो केला नाही स्वतःला पूर्णपणे आवरलं सावरलं आणि दरम्यान तुम्ही पाहताय शेवटच्या बॉलवरती एक चिकी सिंगल इथे मिळेल धावफलक जाऊन पोहोचतोय टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती धावफलक 27 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही या मॅचमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 6 बॉलमध्ये किती धाबा वसूल करतोय संघ मैदानावरती नेहा 11 शिरगाव. क्रिकेट संघ दैवली आयोजित व ग्रामस्थ मंडळ दैवली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. दैवली धमाका नाईट टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगती आहे. खास करून आपण पाहतोय बालकृष्ण मुंडे साहेब या स्पर्धेचे दमदार शिल्पकार शेतकरी राजा निकीजी चव्हाण आणि गजेंद्र गडगे साहेबांच्या माध्यमातून या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. त्यातल्या त्यात आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पार मिळते. गौरव आलेत गोलंदाजी मार्कवरती राईट बोर्ड विकेट ना षटक क्रमांक 4. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न स्कोर एकला क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलला उत्तम फेक करेल दरम्यान मिळेल ती फक्त रे फक्त सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 28 धाबा 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल कमीत कमी 40 ते 45 धाबा बनवावं लागतील कारण आपण पाहिलं होतं खरं तर पहिली मॅच ज्यावेळेस कारवाई संघ खेळत होता जांताराचा बदलापूर टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हवाईचा प्रवाह देखील भरपूर होता आणि त्यावेळेस आपण पाहिलं का बॅटिंग केली होती. खरं तर गौरव आणि त्याच्या साथीला बादलनं लांबलचक षटकार आपण पाहिलेत परंतु या मॅचमध्ये आता हवा थांबली आहे त्यामुळे आता टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय खरबईनं. खोदून काढलाय फटका चांगला 20 मध्ये फटका घेतला डीपमध्ये क्षेत्ररक्षक बादल 12च्या वेगाने पोहोचलाय झपाट्यानं बॉलला तो फेक करेल मिळेल ते सिंगल. अंडर बॉक्स पद्धतीने थ्रो जरूर केला परंतु मिळेल ते सिंगल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुण्यात पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पार मिळालेला आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बादल सबारे दिनेश वाघ अतिशय असतील असे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जरूर या मॅचमध्ये खेळताना दिसतील. एसच्या मागे समीर भगतला आपण पाहतोय जे मॅचचा आनंद एसच्या मागे आपण पाहतोय जे मात्र स्थिरक्षकाच्या भूमिकेत आहेत मॅचचा आनंद घेत असताना देवदाजी भगत यांना देखील आपण पाहतोय ऑनलाईन जोडले गेलेत. खोदून काढलाय यावेळेस देखील आपण पाहतोय बॉलर बॅकडोर करण्याचा प्रयत्न होता बॉल झाला डीपमध्ये लॉंगरला क्षेत्ररक्षक पंबत झाले 2 धाबा एकवटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा प्रचंड वेगानं इथे एकवटा देखील जातात. धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असणाऱ्या टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल आतापर्यंत 31. मयूरजी केणे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये एक बाईक लाभली आहे त्यांचा आभार. तदनंतर गुरुनाथ शेठ खाडे यांच्याकडून देखील आम्हाला एक बाईक लाभली आहे त्यांचे आभार. ॲडव्होकेट आमच्या दर्शनजी सुरोशे त्यांच्याकडून देखील एक बाईक आम्हाला लाभली आहे त्यांचे आभार. ऑन साईडला खेळला जरूर फटका फसला की काय डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला त्याने एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आपण पाहतोय धक्का लागेल अजून एक बॅटिंग करत असणारा टीम शिरगाव संघाला. कुंदन भोसले ज्याला एक जीवनदान माल आहे एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय परंतु जास्त मागण्या तो ठरला नाहीये त्यामुळे आता अजून एक धक्का लागेल टीम शिरगाव संघाला. फलंदाज
नवीन बॅटर मैदानावरती मयूर जाधव आता दाखल होतात. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 31 31 धाबा धाफलकावरती जोडले गेल्यात. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील 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 तर केली आहे परंतु सहमत नव्हते. लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. मयूर जाधवला मेजबानी होती. पहिला बॉल मिडविकेटला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. या मॅचमध्ये 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. त्यामुळे धावफलक आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना शिरगाव टीमच्या माध्यमातून, कारण त्यांची देखील बॉलिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे. राईट मोर द विकेट. इथे देखील गोपुडी सारखी बॅट फिरवली आहे. संपर्क नाहीये बॅटरने बॉलचा. बॅटन पाठच्या मधनं बॉल चाललाय. एससी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाले. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता 4 ओव्हरच्या अंती 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. जवळजवळ 3 खेळाडू आउट झालेत. त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 4 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि जिंकण्याकरता टीम खरवई संघाला 33 धाबाची गरज. नेक्स्ट मॅच. चला दोन टीमची कॅप्टन आपण या. टॉस आपण संपन्न करतोय. खरं तर भरपूर चांगला खेळ आज एरंदा टीमने दाखवलाय आणि पहिला सामना मी म्हणेन जिंकला जर्मन क्रिकेट संघ ढोके आणि त्यांच्या साथीनं त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. खरं तर जर्मन एरंदाड. दोन टीमची कॅप्टन आपण या. आपण टॉस संपन्न करू. येस, आमचे मित्र महेशजी केणे आप्पा केणे यांना दाखवले जाते. त्यांच्या साथीनं इबादत आहेत. तुमचंही वेलकम. आणि आमचे रोहित धुळे असतील, रिलीज स्टार युवराज असतील, युवराज धुळे. त्यानंतर मयूरजी केणे साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर आप्पा केणे, चंद्रकांतजी चोकाटे, कैलाजी एनकर, अनिलजी भोईर, विजयजी धुळे, विकी धुळे, तुषारजी मस्कर, रोहितजी धुळे, युवराजजी धुळे हे देखील मंचावरती आले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला 6 दिवस रात्रीमध्ये जेवणाची सोय केली आहे. पिंट्या शेट असतील, बाळू शेट असतील, निखिल शेट यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरवे गावातील उद्योजक समाजसेवक महेशजी माणिक जाधव साहेब यांचं आगमन झाले आणि त्याच्या साथीनं मंगेशजी जाधव साहेबांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपण मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान जोबिनी गावचे माजी पोलीस पाटील सुदामजी धुळे यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. मंचावरती अनिल शिवाजी भोईर यांनाही दाखवलं जात आहे, जे 40+ एक चांगले खेळाडू आहेत टीम श्री गणेश मानकिवलीचे. चंद्रकांतजी चोखाटे यांना दाखवलं जात आहे. तुषारजी मस्कर हे देखील जोडले गेलेत. तदनंतर आमचे संजू काठवले असतील, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विलासजी कडव हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. उत्तमजी मुंडे यांना तुम्ही पाहत आहे, ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. चला महेशजी जाधव साहेब आणि मंगेशजी जाधव साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. चला दोन्ही मान्यवर आमचे उपस्थित झालेत. ब्रुनाल हॉटेलचे आमचे मालक उमेशजी जाधव साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चोवीस चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल आणि 24 चेंडूमध्ये आता 33 धाबांची गरज या मॅचमध्ये. टार्गेट तितकं मोठं नाहीये मॅडी सर आणि तितकं छोटं देखील नाहीये, त्यामुळे सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. चला प्रतीक कडव आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 1 मिनिटासाठी आपण यायचं इकडे. टायगर ग्रुपचे आमचे उपाध्यक्ष इबादत शेख यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत.
पिंटेशेठ गडगे हे देखील आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत. गौरव मात्रे जर 3 बॉल 3 षटकार मारले तर प्रीतम सुरेशेकडून 5,000 रुपये. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल मागचा पाय वाकवला आणि चौकार दाखवलाय. बॉल चाललाय दन 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 करत डीप अगोस्ट कॉर्नर सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवरती गौरव मात्रेचा बार चौकार. संपन्न झालं त्यामुळे आपण गावदेवी अंबेशीवाडी त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक इनगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच खेळतोय. पुढची मॅच 4 ओव्हरची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राऊंड द विकेट मयूर जाधव पुढे सरसावला. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकडाऊन करायचं होतं, नाही जमलं कारण स्वतः गोलंदाज धावत पळत पोहोचतोय. डॉट बॉल. 33 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगानं गौरव मात्रेला तुम्ही पाहताय गॅप शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. पहिला बॉल त्यानं स्क्वेअर लेगला धाडला, त्यानंतर इनफिल्डच्या वर्ण घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता त्याचा फसतोय या मॅच मध्ये. डॉट बॉलचे समाप्त होत असताना मयूर जाधवच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे, त्यामुळे आता चांगली गोलंदाजी त्याला देखील करावं लागेल. राऊंड द विकेट. इथे देखील घडलंय काय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का लागेल पहिला. गौरव मात्रेला इथून मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद. चोखाटे अप्पा शेटकेने आपल्यापासून रजा घेतात. अनिलजी भोईर आपण आलात या स्पर्धेमध्ये. खास करून त्यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय आमच्यापर्यंत त्यांनी केली आहे. 7 दिवस रात्रीमध्ये खरं तर त्यांची जेवणाची सोय त्यांनी आमच्यासोबत आमची केली आहे, त्यामुळे त्याचे आम्ही आभार व्यक्त करू. मयूरराव मंगेश जाधव यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे मयूर या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटवरती मयूर ते नेहमीच प्रेम राहिलं, त्यामुळे तो नेहमीच उपस्थित असतो. मग मृणाल इलेव्हन या संघाचा मेंटर म्हणून त्याची ओळख आहे. इथे आडवा बाटा खेचलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिफेंड करेक्ट सीमारेषा पार. समीर भगतचा बार येतो चौकार. जी गवळी यांचा गुणगान गाणारा हे संगीत आपण पाहतोय. भारत प्रेमी 11 बोध संघ देखील या मैदानावरती खेळणारा. राऊंड द विकेट. पुढे सरसावला. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. पाहिलं होतं लाईन थोडीशी खराब आहे. बॅटचा चेहरा उघडला देखील, त्यानंतर बॅटचा चेहरा बंद देखील केलाय, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 33 धाबा इथून चेस करायचे टीम गावदेवी खरबई संघाला, आणि त्याच धाबा चेस करण्यासाठी आपण पाहतोय गौरव मात्रे आऊट झालाय, परंतु समीर भगतच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे. आडवा बाटा खेचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये आणि अखेर बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. आज मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालं महेशजी माणिक जाधव साहेब आणि त्याच्या साथीने त्यांचे बंधुश्री मृणाल हॉटेलचे मालक आमचे उमेशजी जाधव साहेबांना आपण पाहतोय. मयूर जाधव देखील जोडले गेलेत. खास करून मृणाल हे नाव त्याच्यासाठी लकी आहे, त्यामुळे मृणालच्या नावानं ट्रान्सपोर्ट असेल, बिझनेस असेल, संघ देखील आपण पाहतोय मृणालच्या नावानं बांधलं जातं. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली आहे मृणाल 11 या संघानं, त्यामुळे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये त्यांनी जिंकलाय. आणि क्रिकेट म्हटलं की महेशजी जाधव साहेब असतील, उमेशजी जाधव साहेब असतील, नेहमीच आवर्जून उपस्थित असतात. आणि आज देखील आपण पाहतोय खरबई संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दहिवली चषकामध्ये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला ओव्हरचा खेळ संपन्न झाला. ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ शिरगाव, त्यावेळेस आपण पाहिलं होतं 15 धाबा फलकावरती होत्या, परंतु आता बॅटिंग करतोय खरबई. त्यावेळेस मात्र एक फलंदाज बाद जरूर झालाय, परंतु धावफलक 13 या आकड्यावरती आता स्थिरावलाय. षटक क्रमांक दुसरा कोणत्या गोलंदाजाच्या खात्यावरती ही जिम्मेदारी असेल हे देखील पाहावं लागेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 20 धाबाची गरज आहे टीम गावदेवी खरबई संघाला. गावदेवी मातेच्या आशीर्वादाने नेहमीच संघ खेळत असतो. दुसऱ्या बाजूला भावडी मातेच्या आशीर्वादाने संघ खेळत असतो शिरगाव. दोन्ही संघ आपण पाहतोय मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरलेत. कालच्या दिवसामध्ये श्रीराम बोनिवली संघाला परास्त केले टीम
शिरगावनं तर आजच्या दिवसामध्ये जामताराचा बदलापूर संघाला परास्त केलंय टीम खरबीनं, त्यामुळे आपण पाहतो ही मॅच आता चांगली रंगेल यात तरी मात्र शंका नाही आहे. थोडासा मागणं ठरला आहे गोलंदाज मयूर जाधव ज्याने 13 धावा या मॅचमध्ये खर्च केल्यात, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. हेमंत पवार हा गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी दाखल झालाय. दोन्ही संघाने मी म्हणेन रणनीती आखली आहे, कारण जेव्हा जेव्हा सर्कलचं षटक क्रमांक पहिलं असतं त्यावेळेस हेमंत पवार हा गोलंदाज तुम्हाला नेहमीच गोलंदाजी बारकवरती पार बेल, परंतु आज मयूर जाधवला इथे मात्र पहिलं षटक देण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावरती आपण नेहमीच पाहिलंय बॅटर दिनेश वाघला, परंतु आज समीर भगत लवकर आलेत, वनडाऊनच्या भूमिकेत ते दाखल झाले. त्यामुळे दोन्ही संघाने इथे मात्र डावपेच आखलाय, परंतु इथून जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा रंगेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. चांगला फटका आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल चालला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक बरोबर वेगाने पोहोचले, 2 धावा मिळतील यात शंकात नाहीये. 2 धाबा एकपटे गेला, धावफलक पुढे सरकत असताना प्रेम पेंडुलकर होते ज्यांना मात्र हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला गेला जरूर, परंतु डीपमध्ये बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये केलं. अनिकेत होते ज्याने मात्र बॉलला अडवलंय, उचलून फेक करतात, दरम्यान 2 धावा ते रोखू शकत नाहीयेत आणि अगदी हरडीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईनं या 2 धाबा ते एकपटे गेल्या, धावफलक पुढे सरकतोय. 15 धाबा हेमंत पवार राईट मोर्थ विकेट. फुलटॉस होता, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला ढकलले जरूर, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, मोहन पाटील होते भरपूर वेगाने पोहोचले, बॉलला उचलून फेक करतात, दरम्यान मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर वरती तुम्हाला पार मिळेल 16 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय जुबेली गावातून अजून एक यंगस्टर तुम्हाला पार मिळेल, अनिकेत धुळे हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. खरं तर मी गौरवजी सावंत यांचं कौतुक करेल, जे मात्र यंगस्टर खेळाडू असतील, त्यानंतर यंगस्टर मुलांना घेऊन ते मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून चांगली कामगिरी करतात, त्यांना शिकवलं जातं साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कित्येक जे मुलं आहेत त्यांना मात्र काम दिलं जातं. इथे देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, ऑन साईडला बेगिट करण्याचा प्रयत्न होता जरूर. पुन्हा एकदा आपण पाहतोय जी परिस्थिती होती टीम शिरगाव संघाची, जिथे मात्र आपण पाहिलं षटक क्रमांक पहिल्यामध्ये 15 धाबा आल्यानंतर षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं तिथे 3च धाबा आल्या आणि आता परत आपण पाहतोय जबळ षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि इथे देखील 3च धाबा खर्च करतोय गोलंदाज हेमंत पवार की पॉवर आता तो दाखवतोय, कारण त्याला देखील माहिती आहे या मॅच मध्ये इथून कमबॅक करायचं आहे, अभी नाही तो फिर कभी नाही. बागारामजी पवार साहेबांचा खरं तर 8 नंबर लकी आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलंय जर या स्पर्धेमध्ये फायनल जिंकले टीम शिरगाव संघानं तर 8,000 रुपये आणि त्याचबरोबर 8 बोकड देऊन शिरगाव टीमला सन्मानित करण्यात येईल. फुल टॉस बॉल, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून एक टप्पा घेतला, बॉल ओळखतोय सीमारेषा, बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर, समीर भगत च्या बाटमधून बॉल सीमा पार, चौकार. आपण पाहतोय खरं तर आमचे दत्तामामा बनवटे यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. वांगणी म्हटलं की दत्तामामा बनवटे यांच्या नावाचा उल्लेख होत असतो आणि जेव्हा जेव्हा मग शिळ संघ या मैदानावरती किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल त्यावेळेस दत्तामामा बनवटे आवर्जून उपस्थित असतात आणि भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली. दिगंबरजी सुरोशे जे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत, त्याच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण सातत्याने वारंवार त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे आणि खास करून नरेशजी लंके साहेबांचे ते खास कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सागर रिमाळी आले, पुढे सरसावला, ऑन साइडला खेचलाय, मडविकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ गड्डा के संग संग बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर रिमाळ्याचं केलंय भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड, षटकार. या बादमध्ये जिंकण्याकरता 7 धाबाची गरज आहे.
धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल भरपूर वेगाने आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जोडली गेली आहे आतापर्यंत 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चाललाय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर शोधलाय गॅप लावलाय मॅप बॉल सीमा पार 4 10 बॉलचा खेळ शिल्लक या बादपती जिंकण्याकरता आता फक्त 3 धाबाची गरज आहे. काप बॅटिंग करतोय बादल. नाबाचं वादळ मैदानावरती घोंगावलंय. MS धोनी स्टाईलनं हा सामना फिनिश केलाय का पाहावं लागेल. 2 धावा तर एक पडल्या. आता तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा इथे एक पड जातील. धावफलक पुन्हा आता पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावफलकावरती धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या तब्बल 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय 5 धाबाची गरज आहे. अंबेशू टीमचे सर्व खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. एकच धाब्याची गरज आहे. माफी असावी कारण स्कोरर आमचे थोडेसे गडबडलेत त्यामुळे फक्त एकच धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर निखिल आलेत. निखिल शेंडे डॉट बॉल. सर तुम्हाला देखील प्रश्न पडायला निखिल आले कसे परंतु निखिल एक चांगला खेळाडू आहे. इथे देखील बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता दरम्यान डॉट बॉल. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता फक्त एका धाब्याची गरज आहे. या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये एका धाब्याची गरज असताना सामना जाणार कोणत्या बाजूला खरबई की शिरगाव शिरगाव की खरबई हे देखील पाहावं लागेल. कारण 6 चेंडूत एक धाव रोखली गेली होती हे देखील विसरून चालणार नाही आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल मयूरजी पिसेकर यांचा जगन्नाथ क्रीडा संकुलावरती खरं तर कडाव संघाच्या खेळाडूंना नीतू माळी धाव जाई संघाच्या विरोधात एक धाव रोखली होती परंतु आता या मॅचमध्ये घडणार काय हे देखील पाहायचं आहे. सर क्षणाचाही विलंब न करता आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. टीम शिरगाव उर्फ सोन्या. सॅकिंग वरती समीर रायटम ओव्हर द विकेट. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न. रुको जरा सबर करू हे सांगितले आता टीम शिरगावनं. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक या 5 पद जिंकण्याकरता एक धाबाची गरज. सिद्धिविनायक इनगाव विरोधात गावतेबी अंबेशू असा सामना रंगेल. इथे देखील ऑन साइडला खेचलाय. सलगचा दुसरा बॉल आता राहिलाय टीम शिरगावच्या नावावरती. त्यामुळे सलगचा आता दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल एका धाबाची गरज. ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार ठोकत असताना समीर भगतनं इथे मात्र सामना फिनिश केलाय. सामना जिंकला टीम गावदेवी खरबई संघानं. अभिनंदन. हार्डलक टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव सगळं तुम्ही देखील खेळला. तुमचंही कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून संधीची बसने आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम स्वागत आहे.